एक नंबर. आणि एक माझं मत आहे की नीम ऑइलला खर्च नाही. दर 15 दिवसाने असू दे नसू दे स्प्रे घ्या. ते रेडीमेड मिळतं नीम ऑइल, तेच घेऊ आम्ही. आता तुम्हाला काम नको असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाही माझं मत काय आहे बघा, आम्ही सेंद्रियला चाललोय, तुम्ही रासायनिकला चाललाय, त्यात एजंट घातलेला असतो तो शिल्लक ठेवण्यासाठी. मॅडम नीम ऑइल इज डिफरंट आणि नीम वॉटर इज डिफरंट ना. तुम्ही काय म्हटलं की ते ग्राइंड करा, पाला गोळा करा, मग त्याला काय नीम ऑइल कसं म्हणणार मग? नीम ऑइल तयार कसं करतात, ज्यावेळी ते मशीन मध्ये घालून त्यांनी ज्यावेळी वेपरेट करतात तर ते नीम ऑइल निघतं, ते तिथं वापरलं जातं. ते फक्त नीम ऑइल नसतं मॅडम. त्या नीम ऑइलची बॉटल घ्या, त्याला थोडंसं फिरवा आणि त्यामध्ये मग नीम ऑइल आणि खाली इन्सेन्स असतं. ते ऑइल पण स्टोर व्यवस्थित राहण्यासाठी पण मॅडम घटक असतात. तुम्ही जे खाताय की नाही आता ऑइल, जे शेंग तेलाचं किंवा सूर्यफुलाचं खाताय नाही मॅडम, ते पण प्युअर नसतं. त्यामध्ये पण ते एजंट असतो जो त्याला ठीक ठेवायचा असतो. नाहीतर बघा तुम्ही कधी उदाहरणार्थ तुम्ही मला काल बोला शेंगा केल्या तयार, शेंगाचं तेल काढा आणि ते तेल थोडंसं आहे असं ठेवा, त्याला स्मेल मारतो मला. का होते होतं त्याच्या शेंगात आणि आमच्या शेंगात काय फरक आहे? त्याच्या पण जमिनीतच उठतात ना. काय कारण आहे? त्यामध्ये ते घातलेलं असतं केमिकल. रिफाईंड ऑइल हे शब्द कुठून आली? रिफाईंड ऑइल शब्द कुठून आली? काय तो कढईत टाकल्यावर अरोमा शेंगदाणा तेलाचा. घरी आम्ही लास्ट टाइम आम्ही करून ते घरी कधीपर्यंत येतं माहिती का तुम्हाला? एकच वर्ष, दुसऱ्या वर्षी अरोमा दाखवा तुमचा. नाही एवढं नाहीच काढून आणलं आम्ही. नाही, मी तुम्हाला सांगायला लागलोय कारण काय माहिती आहे, तर ते तसं राहत नाही शिल्लक. मग ह्या प्रत्येक ह्या शेंगतेलांच्या डब्यात कुठे येतो ते गोष्ट सेम तसंच नीम ऑइल तुम्हाला जे बाजारात मिळणार आहे ना, त्यात केमिकलचा यूज आहे 100%. तो नाही. 100% शेंगदाणा 100 रुपये किलो आहे. 140 कुठे 100 आहे? अंदाजे सांगायला मी तुम्हाला. आणि 120 रुपये किलो, 120 रुपये किलो तेल. पुढच्या गोष्टीकडे जाऊया, तंबाखूचा अर्क. आता म्हणणार कॅन्सर कुठलं करून नाही, मग ते थ्रिप्ट वगैरे जे सांगितलं तुडतुडी, त्यासाठी नीम पाणी ते आपण तसं गोळ्या जर केल्या तर त्या पाण्यापेक्षा चांगल्या गोळ्या आणि अनेक गोष्ट आहे. समजा मिक्सरला तुम्हाला कच्चा काढायचा नसेल काय, तर एक काम करायचं, 1 किलोच्या पान आणि खोडी घ्यायची, म्हणजे ती बारीक बारीक देते घ्यायची आणि कने अर्धा लिटर पाण्यामध्ये घालायची आणि त्याला उकळायचं. ते कने फक्त पाला घातला तर ते हिरवं पाणी होतं, तर ते खोडं घातलं की लाल पाणी होतं. बघितलं का कधी? ते लाल पाणी झालं की ते लाल पाणी परत आटवायचं. निम्म आठवल्यानंतर त्याला स्टोर करून ठेवा. ते बाद होत नाही, तरी बाद म्हणजे 8च दिवस लागतात ते. त्यानंतर परत त्यात डिकम्पोज चालू होतो. खताचं नैसर्गिक आहे. त्याचा पण तुम्ही 1 ml जर वापरला तरी पण जाते. खरं किती? 1 ml. एवढंच लक्षात ठेवा. दुसरा वापर नाही, 1 ml. तो त्या जर आपण एकदम कच्चा पाला घेऊन जे ग्राइंड करून आला नाही, त्याच्या कितीतरी पडते इफेक्ट. चांगलं इफेक्ट त्याचा चांगला आहे आणि तो 15 दिवसाला देत चला. माझं तर मत आहे. तर मोठं मी 1 किलोचं सांगितलं ना, तुमच्या हिशोबानं 1 मूठ 2 मुठीचं प्रमाण पाणी, जेवढं पाणी निघलं त्याला फक्त निम्म करायचं आहे. त्याच्यात काही सायन्स नाही. आणि ते झाडाला इफेक्टिव्ह म्हणजे हे करत नाही. साईड इफेक्ट काय नाही आहेत त्याला. साईड इफेक्ट कधी जादा ओव्हरडोस, कुठलाही ओव्हरडोस जादा जेवढं तरी ओव्हरडोस आहे असा प्रकार आहे. त्यानंतर दुसरं काय आहे बघा, तंबाखू ऐकलंय काय? ऐकलंय. तंबाखूला उकळायचं. जसं आपण लिंबाच्या पालाचा रस काढतो तसं त्याला उकळायचं, त्याचं पण निम्म पाणी करायचं आणि त्याचा स्प्रे घ्यायचा. फक्त हा स्प्रे कुठे घ्यायचा? जी गोष्ट आपल्या पोटात जाणार नाही अशाच गोष्टीवर घ्यायचा. म्हणजे फुल झालं त्यामुळे आपल्याला चालू शकतो. त्यानंतर लसूणाचा अर्क. आता लसूण का, तर ते लाल कोळी माहिती आहे का तुम्हाला? लाल कोळी, पांढरा कोळी पडतो. किंवा तुम्ही म्हटला बघा मॅडम, ते पानांना असं गोल केलेलं आहे तर ते मारतो. चालतं. त्यात लसणाच्या अर्कानं पण मारतं आणि तंबाखू आणि लसूणचा अर्क एकत्र करा तरी पण चालतं.
मग त्याची क्वांटिटी कशी तंबाखू किती आता कसं तुम्हाला सांगू आपल्याला किती वापरायचं आहे लिटरला 1 ml, हा. तुम्ही पाणी किती वापरणार आहे त्याच्यावरती जर रिव्हॅल्युएशन करायचं समजा आता तुम्ही तंबाखू आणि लसूण वापरणार अर्धा ml करा एक नाही, ml नाही. झालं. तंबाखू किती? प्रमाण 10 रुपयाची तंबाखू पुडी का किती? 15 रुपयाची पुडी असं पुडी पुडी मिळतील हा ते नाही समजलं मला आता बघा आता तुम्हाला सांगतो गायछाप नाही चालत ऐका की, होय, ते नाही चालत हो का? गायछाप नाही ती रेग्युलर साधा तंबाखूची पानं मिळतात हा मग किती घ्यायचं ते कसं असतं ते ग्रॅम मध्ये मिळतात ते हा. किलो मध्ये मिळत नाही ओके ते 10 ग्रॅम घ्यायचं हा. आणि त्याच्यात एक तुम्ही कडे एक आता 1 लिटर घालायचं आहे. 250 ml समथिंग पाणी टाका आणि त्याला 150 ला आणा हं? 150 ml वर 150 ml करून. 250 ml पाणी अर्धा लिटर पण नाही ते जास्त होतं कारण 10 ग्रॅम आहेत ना ते जादा नसतं 10 ग्रॅमवर किती? तंबाखू. 250 पाणी आणि ते 150. पाणी आणि ते 150 पर्यंत आणायचं समजा तुम्हाला तो तंबाखू नाही मिळाला तर त्या नादाला लागू नका तुम्ही नीमच्या पाण्यामध्ये पण लसणाचा अर्क मिक्स करू शकताय तंबाखू मिळेल पण ते लिंबाच्या काढणार आहे 5 रुपयाला एवढी पुडी मिळते मिळते का? चांगलं. शुगर भरपूर मिळते. 5 रुपये तेवढी साधा तंबाखू आहे. साधा तंबाखू, साधा तंबाखू. नाही, काय आम्ही चहा नीमचंच किंवा ते करतो. नीमच्या डब्याचं असतं. ते घ्यायचं नाही त्याच्यावर ते केमिकल हे केलेलं लूज असतं. लूज जो मिळतोय तो. आता जैविक शेतीचे उदाहरण आता ते काही नाही कंपोस्ट खताचा वापर निष्कर्ष शेती पर्यावरण आरोग्याचे अन्न ते आता सगळ्यांना माहिती आहे आता मला एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आता जे खायला लागलाय ते सेंद्रिय नाही हे तुम्हाला पण माहिती आहे हायब्रिड आहे हो. म्हणून आपले फोटो बनायला लागले आणि ह्यांचे प्रमाण जर चांगले यायचे असेल तर रासायनिक खताचा वापर आपला चांगला व्हावा लागला म्हणून तर आपण जास्त प्रमाणात पिकवू पण शकणार मग आता हे पण तुम्हाला माहिती आहे का हो आपली जनावर पण खायला लागले ते रासायनिकच खायला लागले मग ते दूध रासायनिक असेल का सेंद्रिय असेल आणि त्यात परत आपली उकळवाली ते रासायनिक घालतात. युरिया घालतात ते मग त्याच्यावर पण विचार असा केला पाहिजे की लगेच काय बदलून कुठल्या गोष्टी होणार नाही परंतु थोडं थोडं त्यात स्टेप बाय स्टेप बदल केला पाहिजे म्हणजे आपण आता दूध कुठलं खाल्लं पाहिजे आणि पिलं पाहिजे हे पण लक्षात आणि जनावरांना पण इंजेक्शन देतात दूध वाढीसाठी. हा ते गोळ्या घालून. ते आता काय असतं ते तुम्हाला कमी झाले हा? ते प्रमाण कमी झाले नाही नाही आहे. करतात की. माझ्या मिस्टर वेटरनरी डॉक्टर आहेत. ते घेतात ते. पूर्वी काय करायचे धारला जायच्या अगोदरच मालकच इंजेक्शन मारायचा पण आता